आज आहे दिवस तिसरा. आवाजाची वाट लागलेली आहे. हॅलो गाईज. आणि आज चाललेत आपण रॅलीमध्ये. कुठं चाललंय रॅली आपली? कुठे चाललंय रॅली? आली पुढं ही बघ. हॅलो गाईज, आम्ही वाकडी गावामध्ये निघालो झाडू मारायला. गाडी आली 4 चाकी साईडवा. 4 चाकी आलाय. समाधानचा आवाज बघा कसा, पंक्चर गाडीचा पंक्चर कसा होता तसा आवाज येतोय. आज अँकरिंग मिस समीक्षा उभा कट्टे करणार. वाव समाधान, इतने छोटे गाव में इतना बड़ा बंगला कुठं बंगला बन रहा है ना. बिल्डिंग बांधायला लावली ती. हे पाणी बस खराब आहे पण त्याची काय अंघोलच करायला जाते तिकडे. चांगलं असं तर गेलं असतं. हाय बोला हाय करा. ह्याच्या पुढे काय लावत आहे. कमन. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू सॅम पाटील ब्लॉग्स. आजचा सकाळचा ब्लॉग आम्ही स्टार्ट नाही करू शकलो डे 3चा, कारण की आमच्या सॅमचा आवाज बसलाय. सो ही इज अनेबल टू स्पीक. सो आणि आम्हाला सकाळपासून मुका झालो. मुका झालोय. मुका ओके. सो आता आम्ही काल सारखं परत आज आलोत प्रभात फेरी आणि श्रमदानसाठी. सो दिस आर डे 3. सॅनिटेशन आणि मेसवाले थांबलेत. बघ. आणि आता अशा ब्लॉग बनवताना एक विकेट पडली आहे. आता परत बघ. पुढचं काही दिसत नाहीये आणि तरी पण ती वरती बघायचा प्रयत्न करते, पण तिच्याकडनं होतच नाही. आंधळी झाली. हिने 4 डोळे आहेत तिच्याकडे म्हणून मला जास्त दिसलेला आहे. आणि आमच्या समाधानचा आवाज गेलेला आहे. प्लीज सो गाईज कॉपरेट करा जरा आमच्या लाईफ अपडेट. मोहे की दागे नाही. मोहे होतं असं तसं आम्ही आज सकाळी पोहे खाल्लेले आहेत आणि असं आम्ही चाललेलो आहे आता. आणि अशा रीतीने गाव आलेला आहे. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आणि आम्ही आता प्राथमिक शाळा पण नाही बोलता येत. अंघोळ नाही केली, नुसती पावडर लावून आलो. नाही अंघोळ ह्याच्या नंतर. कालपासून अंघोळ नाही केली. टोपी दाखव. आमची टोपी बघ गरीबाची. अमीर लोक. चला आता ओरडायला चालू करा. चला मी चाललो माझ्या लाईफ. नियमों का करो सम्मान. नियमों का करो सम्मान. सड़क सुरक्षा, जीवन सुरक्षा. सड़क सुरक्षा, जीवन सुरक्षा. नाही अपघात करण्यासाठी. नाही अपघात करण्यासाठी. वाहतुकीचे नियम पाळूया. अपघाताला आळा घालूया. वाहतुकीचे नियम पाळूया. अपघाताला आळा घालूया. नीट झाडू मार. झाडू मारताना घ्यायचा आहे म्हणून. फोटो काढा, पोज नाही द्यायची. झाडू मारताना फोटो घ्यायचा आहे. थोडी हेच काम करायला लावलंय. इकडे खडी भरून द्यायला लावलंय. तिकडे साफसफाई चालू आहे. याचं काय चाललंय काय माहिती नाही.
हे माझा फोटो नाही आला समाधान काम करा. एक पकड बॅनर काम समाधान मी नाही आली त्याच्यात मला झाडू मारायचं काम ते पकड हे दे ना मला फाऊ. हे व्हिडिओ मध्ये येण्यासाठी फक्त काम चालू आहे ना सपना. पुढे लाव पोरांना पुढे ये आप लोगों को कुछ समझ में नहीं आता. यहाँ पे बच्चे हैं उनको थोड़ा बोले आते देखो आराम से. ये सब चीज बिना बोल के होना चाहिए ना. देखो आओ आओ नाटक देखो दूर वाले पास आओ पास वाले आओ आओ नाटक देखो आओ आओ नाटक देखो. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी इथे NSSच्या वतीने एक नुक्कड नाटक प्रस्तुत करण्यास आलो आहोत. हे तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. तरी हे नाटक खूप शांतपणे तुम्ही बघून घ्यावी अशी नम्र विनंती. तर आयुष्याचे आहेत 3 पहलू. लहानपण, तरुणाई आणि म्हातारपण. लहानपण आपण घालवले खेळण्यात, तरुणाई गेली मजा मस्ती आणि म्हातारपण आले म्हातारपणी कामी आले औषध. तसंच 18ची होताच मिळाले मला बाईक, मिळाला मोबाईल, त्यासोबतच मिळाला मला अजून एक अधिकार. कोणता मिळाला मला मतदानाचा अधिकार. पण त्याचा उपयोगच नाही केला मी फार. ऐका मी विचारणार आहे ते काय बोललेत त्या. नमस्कार नमस्कार. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. MLA जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. नमस्कार. आम्ही राजकारण नाही, आम्ही समाजकारण करण्यास आलो आहोत. आम्ही आमच्या गावात नवीन शाळा उभारू, इमारती हॉस्पिटले तयार करू. आपण गावात कधीही विजेची व पाण्याची कमतरता आणू देणार नाही. तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही गावाचा विकास करू. MLA जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. MLA जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. सोडू का तुम्हाला? हे काय मागणं आहे का आमच्याशी? पोलिसांना बोलवू का की चालतो पुढे? जा ना खुशाल कंप्लेंट कर पोलिसांमध्ये. मी काय घाबरतो का? तुला माहित नाही का मी कोण आहे? आमदाराचा पोरगा आमदाराचा. सगळे पोलिस म्हणजे खुशामध्ये असतात. आता काय करायचे? आता आपण पोलिसांमध्ये जाऊया आणि कंप्लेंट करूया. इथून पुढे बघूयात आपण पोलीस स्टेशन मधलं दृश्य. सर हा बोला, काय आलं? आम्हाला कंप्लेंट करायची आहे. कोणाची? आम्हाला मुलगा छेडत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला कंप्लेंट करायची आहे. अरे मुलगा छेडणार नाही तर कोण छेडणार? मग कायदा सुव्यवस्था काय करते? हा आता तुम्ही आम्हाला शिकवा काय करायचं आणि काय नाही. तुम्हाला माहिती आहे तो मुलगा कोणाचा आहे? हो माहिती आहे. कोणाचा आहे? अध्यक्षाचा. हा मग मला माझी नोकरी प्यारी आहे. आम्ही लोक यात काही करू शकत नाही. ताई तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता, पण आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. आता आपल्याला काय करायचं? कोणीही मदत करत नाही. आपण टेन्शन नको घेऊया. आता आहे मतदानाची बारी, नारीला नको समजू भारी. आता आहे मतदानाची बारी, नारीला नको समजू बिचारी. आता आहे मतदानाची बारी, नारीला नको समजू बिचारी. आता आहे मतदानाची बारी, नारीला नको समजू बिचारी. आता आहे मतदानाची बारी. तर इथे आपल्याला पहिलं समजलं आहे की पहिलं आपल्याला कशी मोठी मोठी आश्वासने दिली जातात की आम्ही महिलांना सुरक्षा देऊ, हे प्रदान करू, ते प्रदान करू. जेव्हा मतदान येतं तेव्हा आपण बघतो की म्हणजे सगळी किती छान छान आपण गावात हे प्रगती करू, ते प्रगती करू. मग आपल्याला याच्यावरून काय बघायचं आहे की मतदान योग्य व्यक्तीला देणं हे किती गरजेचं आहे. हा झाला पहिला सीन.
आता आपण दुसऱ्या सीन मध्ये बघूया की अजून काय होतं मतदान व्यवस्थित व्यक्तीला न दिल्यामुळे आपण अजून काय तोटे त्याचे बघू शकतो, आपण बघूया. हा बोला ना, संध्याकाळी आपण मी नोकरीसाठी आली आहे, माझे कागदपत्र. अरे वा, बीकॉम मध्ये तर पहिला नंबर आलाय तुझा, आणखी एमकॉम मध्ये पण छान केलंय. चांगलंय चांगलंय. हॅलो हॅलो, मी सुरेश राऊत बोलतोय. नमस्कार सुरेशराव, बोला ना. मी ना तुमच्या इथे ऑफिसमध्ये माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला पाठवतोय, तर तिची नोकरी पक्की करा, ठीक आहे? हो हो नक्कीच, तुमचं काम नक्कीच होणार. काय नाव शकते ना? पण तुमच्यासाठी एका मुलगी आहे, त्यांना आज पाठवा. मला आमदारने पाठवले आहे. ठीक आहे ठीक आहे, मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा जॉब नक्कीच तुम्हाला मिळेल. मी त्यांच्याद्वारे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर पाठवतो. तुम्ही बाहेर वेट करा तोपर्यंत. मॅडम, माझी नोकरी? तुझी नोकरी काय आता? तुला काही ओळख नाही, काही पाळख नाही, तुझा काही पैसा नाही, तर तुला नोकरी आता नाही देऊ शकत. एवढं शिकून आता आली नोकरीची वेळ, पण इथेही राजनीतीने केला खेळ. आता आहे माझ्या मतदानाची वेळ, आता आहे माझ्या मतदानाची वेळ, आता आहे माझ्या मतदानाची वेळ. आपले मत, आपली ताकद, आपले मत, आपली ताकद. सगळ्यांनी करूया मतदान, प्रगतीस करू योगदान, सगळ्यांनी करूया मतदान, प्रगतीस करू योगदान. तर आपण सर्वांनी इथे बघितलं मतदान करणं किती गरजेचं आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की काही माणसं अशीही आहेत ज्यांचं अजून मतदान कार्डही नाहीये. म्हणजे काही लोक बरोबर मतं करणं किंवा चुकीचं मतं करणं या व्यतिरिक्तही मतदान करणं हेही खूप गरजेचं असतं. आपली मतं वाया जाऊ देऊ नका. आजच जर तुमच्या घरी वोटिंग कार्ड किंवा काही नसेल तर आपण ग्रामपंचायतीशी संपर्क साधून तुरंत रजिस्ट्रेशन करून मतदान कार्ड करून घ्या. तुमचं एक मत मतलब प्रगतीकडे एक पाऊल ठरू शकतं. त्यामुळे मतदान करा व प्रगतीकडे एक पाऊल उचला. धन्यवाद. प्रस्तुत करने वाले हैं. आशा करती हूँ यह नाटक आपके लिए लाभदायक हो. आइए आइए आइए, नाटक नाटक नाटक, आइए आइए आइए, नाटक नाटक नाटक, आइए आइए आइए, नाटक नाटक नाटक. अरे नाटक, किस बात का नाटक? लोगों को खुश करने का नाटक. इन्हें कुछ बताना है. कुछ बताना है और कुछ समझाना है. अरे क्या बताना है, क्या समझाना है? देखो इनके चेहरे कितनी सोच में डूबे हुए हैं. तो जल्दी से शुरू करो नाटक और बताओ बात क्या है आपका नाटक. दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो. दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो. दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो. क्या दान? किस चीज का दान? पैसा, मकान, कपड़ा, किस चीज का दान? नहीं नहीं, इससे भी बड़ा दान. दान यानी कन्यादान, यानी मुझे अपनी बेटी देनी पड़ेगी. अरे मूर्खो, बड़ा दान यानी अंगदान. समझे मेरे प्यारों, कौन सा दान? अंगदान यानी अंगदान. अभी हम देखेंगे दृश्य एक अपघात के समय. अरे ये क्या हुआ? भाई क्या हुआ? अरे भाई क्या हुआ?
आपको? अरे इनकी सांसें तो चल रही है। हेलो एम्बुलेंस, जल्दी आइए, यहाँ एक्सीडेंट हो गया है, प्लीज जल्दी आइए। दृश्य दूसरा, अस्पताल में। देखिए, हमें आपको बताते हुए बहुत दुख हो रहा है कि हमने बहुत कोशिश की पर इसके बावजूद भी हम आपके एक बेटे को नहीं बचा पाए। और डॉक्टर, मेरे बेटे के बारे में क्या? उसका ऑपरेशन चालू है, हम आपको बताते हैं। दृश्य 3, अस्पताल के दृश्य 3, ऑपरेशन के समय। देखिए, आपके बेटे को जल्दी आंखों की जरूरत है। अगर आपने जल्दी एक आंखों के दान करने वाला व्यक्ति नहीं ढूंढा तो आपके बेटे की आप कभी देख नहीं पाएगा। डॉक्टर, पर इस वक्त मैं कहाँ से ढूंढूं जो मेरे बेटे को आंखें दे सकता है? आज ही सुबह हमारे अस्पताल में एक व्यक्ति की मृत्यु हुई है जिसकी आगे आपके बेटे को दे सकती है, पर उसके लिए हमें उनके परिवार की सहमति की जरूरत होगी। तो आप आइए तो उनके परिवार से विनती कर सकते हैं। अरे भाग्या, तू इधर क्या कर रही है? अरे समीक्षा, क्या ही बताऊं, मेरे बेटे की आज एक्सीडेंट हुई और वो नहीं रहा। क्या बात कर रही है? मेरे भी बेटे का आज एक्सीडेंट हुआ, उसके लिए डॉक्टर ने बोला है जल्दी से जल्दी आंखें लगेगी, नहीं तो मेरा बेटा कभी नहीं देख पाएगा। क्या प्लीज भाग्या, तू तेरे बेटे की आंखें मेरे बेटे को दे सकती है? नहीं नहीं नहीं, मैं ऐसे नहीं दूंगी। भाग्या, सोच जरा, तेरी बेटी की आंखों की वजह से मेरा बेटा देखेगा। तुझे ऐसे लगेगा कि तेरा ही बेटा इस दुनिया को देख रहा है। भाग्या प्लीज, मैं तेरे आगे हाथ जोड़ती हूँ। नहीं 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 दूंगी। भाग्या प्लीज, मैं तेरे पैर भी पड़ती हूँ। अच्छा ठीक है समीक्षा, अब मेरे बेटों के आंखों से तेरे बेटे की जीवन में रोशनी आ रही है तो मैं नहीं रहूँगी। दृश्य 4, ऑपरेशन के बाद। अपनी आंखें खोलिए धीरे धीरे। क्या आप देख पा रहे हैं? हाँ डॉक्टर साहब, बिल्कुल मैं देख पा रहा हूँ। आपका बहुत धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहब, आपने मेरे बेटे की आंखें वापस। दृश्य 5, अभी हम देखेंगे एक नृत्यिका की कहानी। मैं एक नृत्यिका हूँ और नृत्य ही मेरा जीवन है, लेकिन नृत्य करने के लिए एक स्वस्थ शरीर चाहिए। और मेरे डॉक्टर ने मुझे कहा है कि मेरी एक किडनी खराब हो गई है और यदि मुझे किडनी नहीं मिली तो कुछ ही दिनों में मेरी मृत्यु हो जाएगी। तो क्या कोई मुझे अपनी किडनी देगा? अरे सब कहते हैं कि किडनी दान करो, आंखें दान करो, लीवर दान करो। क्या अंगदान करना इतना आसान है जैसे कि सब बोलते हैं? अंगदान सोच के ही इतना अजीब महसूस होता है, पर विज्ञान ने इतनी तरक्की करके क्या इस विज्ञान की तरक्कियों का कुछ मनुष्य जीवन पे फायदा है? इतने सवाल, क्या है कोई जवाब? क्या करे क्या ना करे? गलतफहमी, अंगदान को लेकर गलतफहमी, अंगदान को लेकर गलतफहमी, अंगदान को लेकर गलतफहमी। मैं तो बूढ़ा आदमी हूँ, आखिर मेरे अंग किस काम के? ये सिर्फ अमीरों के लिए सुविधा है, हमें नहीं। क्या हमें दवाई और अपने इलाज अपने पैसों से ही करने पड़ेंगे? हमारा धर्म इसका इजाजत नहीं करता। अरे मेरे मृत्यु के बाद अगर मेरे आंखें ले लिए जाए तो कहीं मैं अगले जन्म में अंधीना पैदा हो जाऊं। मैं हमेशा बीमार रहती, मेरा अंग किस काम का? अगर डॉक्टर को पता चला कि मैं एक यूनिवर्सल डोनर हूँ और उन्होंने मुझे बचाने की कोशिश ही ना की तो फिर मैं क्या करूँ? कितनी गलत फहमियाँ, आपको अब अंगदान के बारे में कुछ नहीं पता। इन्हें नहीं, पर हमें तो पता है अंगदान के बारे में। चल दिव्या, लोगों को हम बताते हैं अंगदान के बारे में। अवयवदान म्हणजे अंगदान। अवयवदान हा शब्द तुम्ही पहिल्यांदा कितीतरी वेळा ऐकला असेल। जाहिरातीमध्ये लोकांना बोलताना की मी माझ्या मृत्यूनंतर मी अंगदान करणार आहे, तेव्हा तुमच्या डोक्यात प्रश्न येत असतील, अंगदान म्हणजे काय, अंगदान म्हणजे नक्की कसं असतं आणि लोक एकदम एवढ्या साधारण ते एवढ्या सहजपणे कसं बोलतात की मी माझ्या मृत्यूनंतर अंगदान करेन. तर अंगदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं, कारण
एका व्यक्तीने जर अंगदान केले तर त्या अंगदानामुळे पुढचे 8 मनुष्य किंवा 8 जणांचा जीव वाचू शकतो आणि भविष्य काळात 50,000 लोकांचाही जीव वाचू शकतो. तर तुम्ही बघितलंच असेल की भारतामध्ये अंगदानाबद्दल माहिती असण्याचा आता दर वाढत आहे. म्हणजे लोकांमध्ये अंगदानाबद्दलची माहिती आहे ती वाढत चाललेली आहे. आपला भारत देश हा प्रगतशील राष्ट्र आहे आणि आपल्या भारत देशामध्ये अंगदानाबद्दल प्रामुख्याने अंगदानामध्ये कोणकोणते अवयव आपण अंगदान करू शकतो हे आपण जाणून घेऊया. फुफ्फुसं आपण दान करू शकतो, हृदय दान करू शकतो, परत मातृपिंडू परत स्वादुपिंडू पण दान करू शकतो, हाडं चमडी पण आपण नसा पण आपण दान करू शकतो. तर आपण बघितलं की आपण कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो. अवयवदान हे असं दान आहे जे आपण परलोकी म्हणजे दुसऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करून करतो. हे याच्यासाठी तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही करणार की तुम्ही अंगदान केलंच पाहिजे, तुम्ही अंगदान कराच, असं काही नाहीये. जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये परतफेडीची किंवा जर एखाद्याबद्दल कृतज्ञतेची भावना असेल तर तुम्ही अंगदान करू शकता. अंगदानाची प्रोसेस ही खूप इझी आहे. अंगदानाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाताना तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबियांमधील एका व्यक्तीला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून जर त्यांची गरज लागली तर तुमच्यासोबत ते असावे. आणि जेव्हा तुमचा मृत्यू होतो जेव्हा तुम्ही नोंदणी करता तेव्हा तुम्हाला एक कार्ड भेटतं. जेव्हा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना तुमच्या मृतदेहासोबत ते कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर ते पुढची प्रोसेस हॉस्पिटलमध्ये होऊन जाते. धन्यवाद. अंगदान करे, लोगों का जीवन बचाए, यही है सबसे बड़ा दान. अंगदान ही जीवन दान है, इसीलिए तो इसे कहते हैं श्रेष्ठ दान. धन्यवाद. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना.